नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे ॲग्रिकॉस कृषी संवादमध्ये। आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रलंबित असलेल्या अनुदान वाटपाबाबत। खरीप हंगाम 2023 आणि रब्बी हंगाम 2024 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काल विम्याचे पैसे डीबीटीद्वारे मिळाले आहे। मात्र हे पैसे फक्त बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले असून विमा कंपनीने उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पैशाचे वाटप करण्यात येईल असे निर्देश दिले आहे। मग आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कधी मिळेल आणि रब्बीचा मिळेल की खरीप हंगामाचा मिळेल। मित्रांनो, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला पुढे मिळणारच आहेत। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काल दिनांक 30 सप्टेंबर रोजी खरीप आणि रब्बी हंगामात क्लेम केलेल्या पिकाचा विमा मिळाला आहे। याचे मुख्य कारण असे की कृषी मंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मागील महिन्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक करून विमा कंपनीला विमा देण्याचे आदेश दिले। त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। यामध्ये सन 2023-24 खरीप व रब्बी हंगामाकरिता 264 कोटी 70 लाख रुपयाचा विमा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता आपल्याच एका जिल्ह्यातील शेतकरी बंधूंना विमा मिळाला। कृषी मंत्री यांनी दखल घेऊन स्वतः काळजीने बैठक घेतली, ही चांगलीच बाब आहे। पण आता प्रश्न निर्माण होतो, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय? मागील काळात 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आला होता। उर्वरित 75% विम्याचे काय झाले? अशा विविध प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत। बुलढाणा जिल्ह्याप्रमाणे कृषी मंत्र्यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा देण्याचे आदेश दिले पाहिजे अशी आशा शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे। आगामी विधानसभा निवडणूक पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा वाटपाचे आदेश शासन लवकरच करतील असे संकेत दिसत आहेत। शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकॉस कृषी संवाद टीमच्या वतीने राज्यातील ज्या जिल्ह्यांना विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी पाठपुरावा सुरू राहणार आहे। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला नसेल तर जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।